नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात तेजी येणार की मग मंदी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव हा 4400 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे, कारण जो सोयाबीनचा बाजारभाव आहे ना तो सध्या निच्चांकी स्तरावरती आहे आणि इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव याच्यापेक्षा खाली जाईल अशी शक्यता नाही। म्हणून फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मंदी या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात मंदी नाही तर संधीची शक्यता आहे आणि सोयाबीनच्या बाजारभावात फेब्रुवारी महिन्यात प्रचंड तेजी जरी येणार नसली तरी देखील तेजी मात्र येणार आहे असं आमच्या रिसर्च टीमचं म्हणणं आहे। यानुसार फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। सुरुवातीला सोयाबीनची बाजारभाव पातळी 4800 पार, त्यानंतर 5000 पार जर गेली तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। पण भविष्याचा जर विचार केला ना तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला 5300, 5400, 5500 जाताना दिसणार नाही, कारण भविष्यात लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी आहेत। म्हणून सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला 4800 पार, त्यानंतर 5000 आणि फारच अनुकूल परिस्थिती आली तर 5200 पर्यंत पोहोचेल। विक्रीचा विचार करत असताना सोयाबीनचा भाव 4800 मिळाला तिथं 25% विका, सोयाबीनचा भाव 5000 मिळाला तिथं 50% विका आणि उर्वरित असणारे 25% सोयाबीन येणाऱ्या तेजीकडे बघून जर आपण 5200 च्या आसपास विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।